श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार. तुम्हा सर्वांचे आपल्या स्वामी आई या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख, समाधान आणि आनंद असावा, इतकेच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते. श्री स्वामी समर्थ. 5 लाखाचा खळखळाट असावा, पण 5 रुपयांचा कोणाचाही तळतळाट नसावा. कोणाचाही हाय लागू नये, घेऊ नये. त्यांचे भयंकर परिणाम भोगावे लागतात. काही लोकांना नाही पटणार हा विषय, पण ज्यांनी अनेकांचा तळतळाट घेतला आणि ज्यांचे भोग ते भोगत असतात त्यांना नक्कीच पटेल. अनेक कारणाने तळतळाट दिलेली असतो. शारीरिक, मानसिक, आर्थिक, अपमानस्पद वागणूक, कोणाचे मन दुखावले असू शकते, कोणावर अन्याय केला गेलेला असू शकतो, कोणाचे काही कारण नसताना सामाजिक बदनामी केलेली असते, छळ केलेला असेल, कोणाची हक्काची फसवणूक, प्रॉपर्टी हडपली असेल, कोणाला अनिती करायला बळ दिली असेल, शारीरिक दुखापत केलेली असेल, विश्वासघात असेल, गैरफायदा घेतलेला असेल, ज्यांनी उपकार केले असतील आणि स्वार्थासाठी त्यांचाच पाठीत खंजीर खुपसला असेल, त्रासाचे कुठलेही कारण असो, वरील गोष्टी समोरच्या व्यक्तीला प्रचंड त्रास होत असतो. तो खूप दुःखी होतो, त्यांचे मनोबल कमकुवत होत असते. पर्यायाने ती व्यक्ती प्रचंड डिप्रेशनमध्ये देखील जाऊ शकतो. जाणून बुजून त्रास देणाऱ्या व्यक्तीला हे समजलं नसेल, पर्यायाने ज्या व्यक्तीला त्रास झालेले असतो त्या व्यक्तीकडून चमत्कार होत नाही, किंवा देव देखील शाप देत नाही, किंवा कठीण मारत नाही, पण त्या दुखावलेल्या व्यक्तीकडून अतिशय तेजस्वी नकारात्मक ऊर्जा शक्ती निघते व समोरच्या व्यक्तीमध्ये शोषली जाते. मग समोरच्या व्यक्तीला हाय लागते. त्यालाच तळतळाट असं म्हणतं. मग ज्याने कोणी त्रास दिलेला असतो त्यांचे कार्य हे यशस्वी होत नाही, किंबहुना झाली तरी फार काळ टिकत नाही. सतत अपयश येणे, घरात आजारपण येणे, अशा अनेक प्रकारची काही ना काही घटना घडून शकतात. आपण किती खरे आहोत व किती खोटा आहोत हे फक्त आपल्यालाच व आपल्या अंतर्मनालाच माहिती असतं. समोरच्यांचे मन दुखावले जाणे म्हणजेच पाप लागणे. त्यांची परतफेड शक्यतो याच जन्मात करावी, म्हणजे पाप लागणे. त्यांची परतफेड शक्यतो याच जन्मात करावी लागते. तुम्ही मी अस्तिक असा किंवा नास्तिक, चांगल्या वाईट गोष्टीचा हिशोब सव्यास परत करावाच लागतो. मी एका पुस्तकात वाचलं होतं, राजा धृतराष्ट्राचे 100च्या 100 पुत्र युद्धात मारले गेले होते. तेव्हा त्याने श्रीकृष्णाला विचारले की असं का व्हावे? संबंध जीवनात मी असं कोणतेही महान पातक केलेलं नाही, ज्यांचा परिणाम स्वरूप सर्व पुत्रांच्या मृत्यू आपल्या डोळ्यासमोर पाहून त्यांचे दुःख सोसणे माझ्या नशिबी यावे. तेव्हा भगवान श्रीकृष्णाने धृतराष्ट्र राजाला आपले पूर्ण जन्म पाहण्याची दिव्य दृष्टी दिली. धृतराष्ट्र राजाने दिव्य दृष्टीद्वारे पाहिले की साधारण 50 जन्मापूर्वी जो एक पारधी होता आणि पक्षी पकडण्यासाठी त्याने एका वृक्षाला आग लागली होती. आग लागताच बरेचसे पक्षी उडून गेले, मात्र आगीची झळ लागल्याने त्यातील कित्येक पक्षी आंधळे झाले. तर पक्ष्यांच्या 101 लहान पिल्ले उडू न शकल्यामुळे आगीत पोरपूळून मृत्युमुखी पडली. धृतराष्ट्र राजाची त्यावेळेची ती प्रक्रिया होती. त्यांची कर्मांचे फळ कित्येक जन्मानंतर धृतराष्ट्र राजांचे 100 पुत्र युद्धात मारले गेले, तेव्हाच ते पूर्ण झाले. कर्म हे फळ देऊनच शांत होते. प्रत्येक चांगल्या वाईट गोष्टीचा हिशोब हा होतोच. हा प्रत्येकाच्या कर्माचा सिद्धांत आहे. चांगले कर्म चांगले फळ देऊनच शांत होते, वाईट कर्म वाईट फळ देऊनच शांत होते. फक्त वेळ आणि काळ मागे पुढे होऊ शकते. हाच कर्माचा सिद्धांत आहे. आता आपणच ठरवायचा आहे चांगले कर्म कसे करावे. जैसे त्यांचे कर्म तैसे फळ देतो.
रे ईश्वर, क्षणिक सुखासाठी आपल्या कोणी होतो. नीतिभ्रष्ट म्हणून नेहमी चांगले कर्म करा. चांगले कर्माचे नेहमी चांगलेच फळ मिळते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.